या दरम्यान फटका चांगला आहे, मात्र टायमिंग झालं नाहीये. क्षेत्ररक्षक तिथे एका मागोमाग एक विकेट पडत असताना आता मात्र संघ अल्फा रेंजर्स संघ थोडासा अडचणीत सापडलाय प्रथम बॅटिंग करत असताना. अल्फा रेंजर्स संघ आता मात्र थोडासा अडचणीत सापडलाय, कारण की विकेट त्यांच्या जात आहेत, धावा येत नाहीये, धावांसाठी संघर्ष करावा लागतायत. धावसंख्या 11 तुम्हाला पाहायला मिळते. संतोषची विकेट गेल्यानंतर एक एक धावेसाठी संघर्ष करावा लागतोय. यानंतर अजून एक मॅच तुम्हाला पाहायला मिळेल, मॅच क्रमांक 9 पल्सअपचे सनरायझर्स विरोधात पल्सअप एमिरेट्स. एमिरेटेट्स संघ सुद्धा पुढच्या मॅच मध्ये इनॅक्शन मध्ये असेल. गोलंदाज संजयला तुम्ही पाहता, जयेश आले बॅटिंग करण्यासाठी. जिथे जाऊ तिथे क्षेत्ररक्षक आणि एका मागोमाग एक फलंदाज बाद होत असताना बघा, आनंद साजरा करत असताना संघ सोमजाई स्ट्रायकर्स. संजय चांगली गोलंदाजी करत असताना हॅट्रिकच्या उंबरड्यावरती भरपूर वर्षाचा अनुभव त्यांच्या पाठीशी, एक लेजंड क्रिकेटर आहे संजय. आणि आपला अनुभव पूर्णपणे पणाला लावत असताना यंगस्टरला अक्षरशः जागेवरती शांत ठेवले त्यांनी. आणि मग असे दुसरी हॅट्रिक तुम्हाला पाहायला मिळेल का? पल्सअप प्रीमियर लीग 2025 मध्ये एक हॅट्रिक ऑलरेडी पूर्ण झालेली, दुसरी हॅट्रिक पूर्ण होईल का बघायचंय. 11 वरती 4 अशी परिस्थिती या मॅच मध्ये. आणि हॅट्रिक पूर्ण केली, एकदा जोरदार टाळ्या होत्या संजय या गोलंदाजासाठी. जबरदस्त गोलंदाजांनी या स्पर्धेतील पल्सअप प्रीमियर लीग 2025 मधली दुसरी विकेट हॅट्रिक संजयच्या नावावरती. ही पहिली विकेट, फुलटॉस बॉल होता, टायमिंग करू शकले नाही. लॉंग ऑन लाईक चांगला झेल टिपला, फलंदाज बाद झाला. ही दुसरी विकेट, डीप मिड विकेटला थोडासा झेल कठीण होता, प्रशांतने तो झेल टिपला. आणि आता तिसरा बॉल आपण बघूया, क्लीन बोल्ड अशी हॅट्रिक आपल्या टीव्ही स्क्रीनवरती पाहायला मिळाली, ती संजयच्या नावावरती. एक सिंगल मिळाले, 12 वरती 5 विकेट. थोडासा अडचणीत सापडलाय तो अल्फा रेंजर्स संघ. धावांसाठी त्यांना संघर्ष करावा लागतायत. 12 वरती 5 अशी परिस्थिती या मॅच मध्ये. सकाळपासून पहिल्यांदा अशी परिस्थिती आपल्याला पाहायला मिळाली आहे. इथे विकेट किपर कडनं झालेली चूक. हा ऍक्शन रिप्ले बघा, कडनं चूक झाली. बाईकच्या स्वरूपात 2 धावा मिळाल्यात. सार्थक वेगाने धावत होते, मात्र डीप मध्ये क्षेत्ररक्षक आले. बघा काय टेलिकास्ट आहे.